नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी DVT कडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती म्हणजे तुमच्या जॉइनिंग संदर्भात या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक देण्यात आले आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणत्या पदासाठीचे जॉइनिंगचे आदेश या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत ते। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या भरती संदर्भात योग्य माहिती भेटेल। विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी आपण जे काही 772 पदाची रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्या संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेली आहे। रिजन अलॉटमेंट झालेले आहेत या पदाकरिता। पाहू शकता या ठिकाणी सिनियर क्लर्क या पदासाठीचे रिजन अलॉटमेंट झालेले आहे। तुमच्या नियुक्तीचे डिव्हिजन तुम्हाला ऑफिस कार्यालय या ठिकाणी अलॉट करण्यात आलेले आहेत। PDF डाउनलोड करून घेतो, जेणेकरून या संबंधी आपल्याला डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल। विद्यार्थ्यांनो पहा, या ठिकाणी 30 ऑगस्ट 2024 रोजी या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध झालेली आहे। काल संध्याकाळी या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। परिपत्रक क्रमांक 77 यामध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अधिपत्याखालील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय राज्यातील विविध शासकीय संस्था कार्यालयातील गट क संवर्गातील विविध 772 पदे भरण्याकरिता प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अधीन राहून दिनांक 16/1/2024, 17/1/2024, 1/3/2024 व 14/3/2024 या कालावधीमध्ये तुमचे कागदपत्रे पडताळणी करून घेतलेली आहे व त्याचा निकाल देखील घोषित करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांनो पहा, त्या निकालाच्या अनुषंगाने वरिष्ठ लिपिक अर्थात सिनियर क्लर्क या पदासाठी संबंधित प्रादेशिक विभागाद्वारे उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केल्यानंतर विहित कालावधीत उमेदवार रुजू न झाल्याने तसेच रुजू झालेल्या उमेदवार त्यांनी राजीनामा दिल्याने काही वॅकन्सीज या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत किंवा वॅकंट राहिलेल्या आहेत। पहा, उपलब्ध झालेल्या पदांकरिता 7 उमेदवारांना विभाग वाटप अलॉटमेंट रिजन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत किंवा त्यांना ते विभाग वाटप करण्यात आलेले आहेत। यापैकी 2 उमेदवारांना सुधारित विभाग वाटप अलॉटमेंट रिजन करण्यात येत आहे। विभाग वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची पुढील कार्यवाही संबंधित प्रादेशिक विभागाकडून करण्यात येईल, तरी संबंधित उमेदवारांनी याबाबतची नोंद घ्यावी अशी या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। आता यामध्ये पहा, 7 उमेदवारांचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले आहे सिनियर क्लर्क या पदासाठीचे। पहा, या ठिकाणी तुमचं नाव तसंच तुमचं सिलेक्शन कॅटेगरी तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेली आहे। तसंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं रिमार्क काय देण्यात आलेलं आहे। पहा, तुमच्या नावाच्या समोर अंडर व्हेरिफिकेशन एक्सपिरियन्स सर्टिफिकेट ओके एलिजिबल आहे, एलिजिबल अंडर व्हेरिफिकेशन। तसंच अंडर व्हेरिफिकेशन म्हणजेच काय तर व्हेरिफिकेशन प्रोसेस तुमची या ठिकाणी सुरू आहे। ठीक आहे। सो ज्यावेळेस व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल त्यावेळेस तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी एलिजिबल असा स्टेटस तुम्हाला या ठिकाणी शो होणार आहे। ठीक आहे। यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कुठलं रिजन या ठिकाणी अलॉटमेंट झालेलं आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे। या ठिकाणी करण मधुकर तांदळे या उमेदवाराला या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर मुंबई रूरल हे रिजन या ठिकाणी अलॉटमेंट झालेलं आहे। ठीक आहे। तसंच नाशिक रिजन आहे, नागपूर आहे, मुंबई रूरल, नागपूर, CSN ओके अमरावती आहे। सो अशा पद्धतीने 7 उमेदवारांना या ठिकाणी नियुक्तीचे आदेश जे आहे ते देण्यात आलेले आहे। ठीक आहे। आणि उर्वरित 2 जे आहेत अलॉटमेंट रिजन या ठिकाणी उमेदवारांना भेटलेला आहे। अलॉटमेंट यांना मिळालेला आहे। पहा, सिनियर क्लर्क या पदासाठीचे 2 उमेदवार आहेत, शुभम दिनकर घुगे आणि शरद सुखदेव नागरगोजे। ठीक आहे। सो यांना मुंबई अर्बन अलॉटमेंट भेटलेलं होतं। आता अलॉटमेंट यांना नंतर भेटलेलं आहे, ते म्हणजे अमरावती आणि मुंबई अर्बनसाठी। ठीक आहे। सो अशा पद्धतीचे या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। उर्वरित पदाचे देखील या ठिकाणी लवकरच नियुक्तीचे आदेश जे आहेत ते DVT कडून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती जर समजलेली असेल तर लाईक जरूर करायची आहे। सो भेटूयात नवीन अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।